काल रातचे भांडे घसता घसता 1-1:30 वाजला. टायमावर उठलो पण डोलं रास आग ओकत होतं. मग विचार केला आराम करावा तर आमची आई सकाळ सकाळूच भांडी आपटीत होती. मग उठलो ना, पाणी ठेवला ना, एक साईडला दूध तापवीत घेतला. मग गरम गरम पाणी पीत घेतलं, कारण घशाला पण त्रास होत होता. डोलं, घसा, डोका रासच काही दुखत होता. मग फ्रेश झालो ना, बघला तर आला नवीन पाहुणा. आज केस धवलं तर, कारण का आज गुरुपौर्णिमा हो. मग नंतर नाश्ता करीत घेतला. आज खाली जेवलो नाही तर केलॉक्सच खाल्लं. नाही, या काल लाटलेल्या पुऱ्या होत मी तशाच फ्रीजमध्ये ठेवलेल्या. नाही, आला कालच्या तसं कोणीच बोलणार नाही. इथं इस्त्री करीत घेतली, कारण का जायचं स्वामींचे मठान. मग पटशी रेडी झालो. काही ना, फक्त कानांचं टिकली, नाकांची, हातांकडा ना थोडीशी वॅसलीन. आधी मी दर गुरुवारच्या स्वामींच्या मठान जायचो, पण आता मला काही कामामुळं टाईमच नाही भेटीत जायला ना. मग आज ठरवलं आरतीला जावा ना. पटशी तयार झालो. आता यो ड्रेसवरचा दुपट्टा नाही, तरी पण यो कॉन्ट्रास्ट म्हणून चांगला वाटत होता, म्हणून मी योच घेतला ना. आरशान स्वतःला बघितच होतो, काही कमी राहिले का ना आठवला. काजल तर लावलाच नाही. काजलशिवाय मी कशी चांगली दिसेन. काहीच मेकअप केला नाही तरी चालेल, पण मला काजल न टिकली तर लागतंच. मग काजल लावूनशी रेडी झालो ना, निघलो जायला. थोडी गुलाबाची ने चाफ्याची फुलं घेतली ती ना. अर्धे रस्त्यानं पोचलो तर पाणी भरायला लागला ना. पटापट गेलो ना. जाऊन बघता तर बाबा एवढी लाईन लागलेली. आज रास दिवसानं गेलो तर स्वामींनी परीक्षा घ्यायचीच ठरवली. जोरान पाऊस आला ना, मला अख्खी पावसानं भिजवली. 1 घंट्यानं लाईन आली. आरती चालू होती पण आतमध्ये सोडत होते. लाईनीन होतो तेव्हाच असा वाटत होता आज काही आतमध्ये आरतीसाठी बसायला भेटायचं नाही. तरी बी स्वामी तुमचीच पोरं, कवरी बी गर्दी करून मला घाबरवायचा प्रयत्न केला, तरी पण लय तो मागे नाही फिरायचा, आत येऊनच रन. मग का गेलो तो अख्खा मठ भरला तर, पण एकच जागा बाकी होती. अनु काही स्वामींनीच माझ्यासाठी ठेवलेली. मग पटशी जाऊन बसलो ना, आरती केली. पण जिथं बसलेले तिथून स्वामी काही नीट दिसत नव्हतं. त्यावेळी आरती जेव्हा बाहेर आणली तेव्हा सर्वांना आत सरकवली. लगेच स्वामींनी मला हसून दर्शन दिलं. थोडे टायमाने मूर्तीचं निरीक्षण केलं तर मूर्ती काही हसत नव्हती. असं स्वामींनी मला 3-4 अनुभव दिले. मगशी मम्मीसाठी घरा येताना फूल आणला. फूल घालून नमस्कार केला. मंदिरांशी आणलेला प्रसाद पप्पाला दिला ना. पप्पाला पण नमस्कार करून प्रसाद खत घेतला. माझ्याकडसून पण सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. आजसाठी एवढाच. आता भेटू उद्या. बाय.